हं. तर आता आपण बघतोय ॲडॅप्टेशन्स इन ॲक्वाटिक प्लांट्स. सम ऑफ द ॲक्वाटिक प्लांट्स आर फर्मली रूटेड इन द सॉईल ॲट द बॉटम ऑफ द वॉटर बॉडीज. आता काही ॲक्वाटिक प्लांट्स असतात, त्यांचे जे रूट असतात ते एकदम फर्मली असे सॉईलमध्ये असे रूटेड असतात. फॉर एक्झाम्पल हे बरं, हे एक मिनटं मी तुम्हाला दाखवते ब्रशने. हे लोटस बघा इकडे बघा, हे जे काही असतात ते काही फर्मली रूटेड असतात. एक मिनटं, चुकून झालं. हां, तर काही तुम्ही बघितलं तिकडे. तर देअर स्टेम्स आर सबमर्ज्ड. आता ह्यांची जी स्टेम आहे ते सबमर्ज्ड आहे. सबमर्ज्ड म्हणजेच काय, पाण्यामध्ये पाण्यामध्ये असणं. ओके. तर काही देअर स्टेम्स आर सबमर्ज्ड वाईल द लिव्स अँड द फ्लॉवर आर फ्लोट ऑन द सरफेस. तुम्ही आता फक्त हे प्लांट बघा, एक मिनटं. हे बघा, हे प्लांट. ओके. त्याचं जे रूट आहे ते सॉईलमध्ये दिसते तुम्हाला, एकदम सॉईलमध्ये रूट झालेलं दिसतंय, राईट. त्याची जे स्टेम आहे, स्टेम म्हणजेच काय, हा पार्ट म्हणजेच काय, स्टेम. हां, हा पार्ट. ओके. तर जो स्टेम आहे तो स्टेम हा सबमर्ज्ड आहे, म्हणजे पाण्यामध्ये आहे, राईट. आणि लिव्स, फ्लॉवर आणि लिव्स आहेत आणि फ्लॉवर जे आहे ते वॉटरवरती फ्लोट करते, राईट. एक मिनटं, आता हे खोडते. तर असे पण काही प्लांट्स आहेत जे सबमर्ज्ड आहेत. ज्यांचे स्टेम हे सबमर्ज्ड आहेत, रूट्स हे सॉईलमध्ये असे अँकर्ड झालेले आहेत आणि फ्लॉवर्स आणि लिव्स वगैरे हे सगळे पाण्यावरती फ्लोट होतात. ते काही प्लांट्स आहेत जे जे एंटायरली फ्लोट होतात ते, आणि ते ज्यांचे रूट्स आहेत जे खाली नाही. फॉर एक्झाम्पल हे बघा, हा प्लांट बघा, एक मिनटं. हे प्लांट्स बघा. हे प्लांट्स कसे आहेत जे एंटायरली ते फ्लोट करतात. ते आणि त्यांचे जे रूट्स आहेत ते जमिनीला अँकर्ड झाले आहेत का, तर नाही. ते जमिनीमध्ये डीप असे रूटमध्ये नाही गेलेले, ते फक्त आणि फक्त पाण्यावरती फ्लोट करतात ते, राईट. द सर्फेस ऑफ द लिव्स अँड स्टेम्स ऑफ मेनी ॲक्वाटिक, हे पहिला पॅराग्राफ झाला आहे. ओके. द सर्फेस ऑफ लिव्स अँड स्टेम्स ऑफ मेनी ॲक्वाटिक प्लांट्स आर कवर्ड विथ ए वॅक्सी लेअर. फॉर एक्झाम्पल, आता सपोज आपण हा स्टेम घेऊया, आपण हा फ्लॉवर घेऊया, फ्लॉवरच्या मध्ये आपण हे लीफ घेऊया, ठीक आहे. तर ह्याचं जे लीफ असतं ना, काही काही एक मिनटं. तर ते काय म्हणतात ते, की द सर्फेस ऑफ द लिव्स अँड स्टेम्स ऑफ मेनी ॲक्वाटिक प्लांट्स आर कवर्ड विथ ए वॅक्सी लेअर. तर फॉर एक्झाम्पल इथे इथे मी असं काय काढते, लिव्स काढते बरं. हे सपोज जर लिव्ह असेल, हे जर लिव्ह असेल तर त्याला अशी वॅ एक मिनटं, पेन. त्याला अशी, अरे, त्याला अशी, हां, असं हे कवरिंग असतं वॅक्सचं. ओके. आणि सपोज हे जर लिव्ह आणि हा जर सपोज स्टेम असेल, ओके, स्टेम असेल, हे असे रूट्स आहेत, हे जर सपोज स्टेम आहे, त्या स्टेमला सुद्धा अशी वॅक्सची कवरिंग असते. हां. तर मग अशी कवरिंग असलं ह्यालाच काय म्हणतात, असं हे म्हणजेच लिव्ह आणि त्या स्टेमने काय केलेलं, ॲडॅप्टेशन केलेलं आहे. त्यांनी वॅक्सची लेअर आणली आहे आपल्या भोवती, ठीक आहे. हे झालं, काही प्लांट्स असे असतात. तर काही 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 प्लांट्सचे लिव्स वॅक्स लेअर कशासाठी असते, एक मिनटं. तर मग पहिला प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये की वॅक्स लेअर का असते. तर वॅक्स लेअर असते ती वॉटर लॉस कमी होण्यासाठी त्यांनी ॲडॅप्टेशन केलं असतं. वॅक्स लेअर अशी आपल्या भोवती आणलेली असते. ओके. तर काही प्लांट्समध्ये लिव्स आणि स्टेम्सच्या भोवतीही वॅक्स लेअर असते. तर काही ॲक्वाटिक प्लांट्स असतात, त्यांचे लिव्स हे कसे असतात, एकदम असे थीन असतात, एकदम थीन आणि असे एकदम असे स्लेंडर टाईप असतात.
काही प्लांटचे लिव्ज आणि म्हणजेच ते रिबिनसारखे असतात. these shapes help them to withstand with the fast current of water. आता जेव्हा आता सपोज हे असं प्लांट असतं, ते मी खोडते, हे सपोज असं वॉटर आहे, ओके, आणि ह्या वॉटरमध्ये हा असा प्लांट आहे. त्यांची जर अशी एकदम अशी थीन असेल आणि जर एकदम स्लेंडर असेल तर ऑफकोर्स ह्यांचं जे एकदम जेव्हा जोरात पाण्याचा प्रवाह होतो तेव्हा हे जे लिव्ज असतात ते एकदम विथस्टँड करायला, म्हणजे एकदम तसेच खंबीरपणे उभं राहायला त्या प्लांटसोबत ते ह्यांचा जो शेप आहे तो त्यांना मदत करतो. ओके. आता एअर स्पेसेस इन स्टेम्स अँड पिटिओल्स ऑफ aquatic प्लांट्स आर युजफुल फॉर फ्लोटिंग इन द वॉटर. आता प्लांटमधलं हे बघा, स्टेम्समध्ये आणि पिटिओल्स म्हणजेच काय, आता हा सपोज लिव्ह असेल आणि हा स्टेम आहे, लिव्ज आणि स्टेमच्या मध्ये जे असतं ना त्याला म्हणतात पिटिओल. हे काय आहे, पिटिओल. ओके. तर ह्या दोघांच्या ह्या स्टेममध्ये आणि या पिटिओलमध्ये सुद्धा ना असे थोडेसे असे एअर स्पेसेस असतात. इथे एअर स्पेसेस असतात. एक मिनिट, माझा पेन खराब झाला आहे. नाही, हा पण नाही चालत आहे. हां, हे असे एअर स्पेसेस असतात. म्हणजेच काय, इकडून अशी हवा जाते तिकडे आणि तिकडून इकडे अशी फ्लो, म्हणजे इकडून तिकडे आणि तिकडून इकडे अशी हवा फ्लो होऊ शकते. तर अशा या एअर स्पेसेसमुळेच ह्यांचं जे फ्लोटिंग आहे या पिटिओल आणि ह्या स्टेम, म्हणजे या प्रॉपर प्लांटचं जे फ्लोटिंग आहे ते वॉटरमध्ये फ्लोट व्हायला ह्यांना मदत होते. का? बिकॉज ऑफ दॅट एअर स्पेसेस. ओके, समजलं तुम्हाला हे? तर तर ॲडॅप्टेशन्स इन ॲक्वॅटिक प्लांट्समध्ये आपण काय काय बघितलं, तर काही ॲडॅप्टेशन्स इन ॲक्वॅटिक प्लांट्समध्ये काय काय चेंजेस होतात. तर पहिला चेंज काय होतो की काही प्लांट्स किंवा ॲनिमल्स हे त्यांचा जो शेप असतो लिव्हचा तो एकदम स्लेंडर करतात, थिन करतात, रिबिनसारखा. हा झाला पहिला चेंज. दुसरा चेंज काय असतो, काही प्लांट्स आणि का तो थिन आणि स्लेंडर करतात, बिकॉज ते वॉटरचा जो हे असतो, प्रवाह असतो, ती जी स्ट्रेंथ असते त्यासोबत त्यांना राहता यावं म्हणून मग त्यांचे जे लिव्ज आहेत ते एकदम स्लेंडर करतात. सॉरी, हां. तर दुसरं काय असतं की ते त्यांची जी लिव्ज असतात किंवा स्टेम असतात त्यांच्या बहुतेक वॅक्सचा लेअर येतो. वॅक्सचा लेअर काय येतो, बिकॉज फॉर वॉटर प्रिव्हेन्शनसाठी वॅक्सचा लेअर असतो. तिसरा काय ते चेंज करतात की त्यांच्या एअर स्पेस असतात. कुठे असतात, पिटिओल्स आणि स्टेम्समध्ये. त्या एअर स्पेसमुळे काय होतं, फ्लोट व्हायला वॉटरवरती फ्लोट व्हायला मदत होते. ओके, समजले ॲडॅप्टेशन्स इन ॲक्वॅटिक प्लांट्स? समजलं तुम्हाला? काही प्लांट्सचे रूट हे जमिनीमध्ये अँकर्ड असतात, घट्ट रोवलेले असतात. तर काही प्लांट्सचे रूट हे जमिनीमध्ये घट्ट रोवलेले नसतात. ओके, तुम्हाला समजलं हे सगळं? फिट समजलं? ओके. ॲडॅप्टेशन्स इन डेझर्ट प्लांट्स. तर ॲडॅप्टेशन्स इन डेझर्ट प्लांट्समध्ये काय असतं, तर काही प्लांट्स जे असतात त्यांना तर लिव्जच नसतात, म्हणजे त्यांना पानच नसतात. काही प्लांट्सला लिव्ज असतात पण ते स्मॉल लीडर टाईप असतात. काही प्लांट्सला लिव्ज असतात पण ते मॉडिफाय झालेले असतात थ्रोन्समध्ये. तर थ्रोन्स कसे दिसतात हे तुम्हाला सांगते मी, एक मिनटं. हे बघा, हे असे थ्रोन्स असतात. ओके. आणि हे सगळं लिव्स एकदम स्मॉल लिव्स असले तरी एकदम स्मॉल लिडर टाईप असणं किंवा ते थ्रोनमध्ये मॉडिफाय होणं, हे सगळं का होतं, कारण वॉटर इव्हॅपोरेशन कमी करण्यासाठी. आता त्या प्लांट्समधला लिव्स हा एक मेजर पार्ट असतो, राईट. आणि लिव्समधून वॉटर इव्हॅपोरेशन होतं, आपण शिकलेलं आधी. जर नसेल शिकलं तर पुढे जाऊन शिकाल. स्टोमॅटा वगैरे त्याच्यामधून वॉटर इव्हॅपोरेशन होत असतं. पण आता लिव्जच नाही आहेत म्हटल्यानंतर वॉटर इव्हॅपोरेशन हे कमी होतं, राईट. तर मग
वॉटर हे असा पहिला चेंज होतो. दुसरा चेंज काय होतं, तर तो जो स्टेम असतात ना, तर स्टेम आता लिव्ज नाही आहेत म्हटल्यानंतर लिव्ज असले ते फार निळ्या टाईप आहेत किंवा थ्रोन टाईप आहेत, त्याचा सरफेस एरिया कमी झाला आहे. आता लिव्ज काय करतात, फूड स्टोअर करतात, बरोबर. तर मग लिव्ज नाही आहेत, लिव्जचा सरफेस एरिया कमी आहे, तर म्हणून दुसऱ्या कोणाला तरी फूड स्टोअर करावं लागणार आहे, राईट. म्हणून मग स्टेमचे असतात ते स्टेम मॉडिफाय होतात लिव्समध्ये आणि ते वॉटर आणि फूड हे स्टोअर करू लागतात. तर वॉटर आणि फूड हे स्टोअर करत असल्यामुळे वॉटर आणि फूड हे स्टोअर करत असल्यामुळे ते जो स्टेम असतो तो फ्लेशी होतो, राईट. तो फ्लेशी होतो आणि प्लस तो फूड स्टोअर करतो आहे. फूड स्टोअर करणं म्हणजेच काय, ते फोटोसिंथेसिस करतात ते. आणि फोटोसिंथेसिस फोटोसिंथेसिस करणं म्हणजेच काय, त्यांची जो स्टेम असतो, फोटोसिंथेसिस करणं म्हणजेच काय, त्यांचं फोटोसिंथेसिस जे प्लांट्स करतात त्यांचं लिव्स जे असतात ते ग्रीन्स असतात. सो स्टेम फोटोसिंथेसिस करतोय, मग स्टेमचा कलर हा ग्रीन होतो बिकॉज दे डू फोटोसिंथेसिस. ओके, हे एवढं समजलं की ते स्टेम असतं ते फ्लेशी असतं, ग्रीन असतं बिकॉज ते फोटोसिंथेसिस करतात, फ्लेशी असतं बिकॉज ते फूड आणि वॉटर दोन्हीसुद्धा स्टोअर करतात. आणि ते स्टेम लिव्सची कामं का करतात, तर लिव्जच नसतात, लिव्ज असे तरी पण ते फार कमी असतात. ओके. आणि तिसरं असतं आता रूटसोबत होतं की त्यांचे जे रूट्स असतात ते खूप जास्त डीप 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 पेनिट्रेट होतात इन टू सॉईल. का, बिकॉज इन टू सर्च ऑफ वॉटरसाठी ते सॉईलमध्ये खूप 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 जास्त खोलवर पेनिट्रेट होतात. आणि तिसरं असतं म्हणजेच काय, तर स्टेमच्या भोवती वॅक्स लेअर येते. तुम्हाला माहिती आहे की वॅक्स लेअर काय असते, वॅक्स लेअर ही वॉटर प्रिव्हेन्शन करते, वॉटर इव्हॅपोरेशनचं प्रिव्हेन्शन करते. ओके, डन. ॲडॅप्टेशन्स इन डेझर्ट प्लांट समजलेत. ओके, आता आपण बघतो ॲडॅप्टेशन्स इन प्लांट्स ऑफ स्नोई रिजन्स. तर ह्याच्यामध्ये काय असतं, ह्याच्यामध्ये मेनली कोनिफर्स इन्क्लूड करतात. कोनिफर्स म्हणजेच काय, आपण आधी पण बघितलं होतं, ज्यांचे प्लांट्स जे लिव्ज असतात ते निडल शेप असतात. ओके, तर मग फॉर एक्झाम्पल पाईन अँड डेओडर आपण आधी पण असं बघितलं होतं. तर मग ह्यांच्यामध्ये कोनिकल शेप आणि ह्यांचे ट्रीज असतात ते पण कोनिकल शेप असतात. आपण इथे मी ट्रीचं चित्र काढलं इकडे, हे सुद्धा असे कोनिकल शेप असतात ट्रीज. तर हे कोनिकल शेप ट्रीज का असतात, बिकॉज ऑफ द स्लोपिंग ब्रांचेस म्हणजेच काय बरं, हे जे ब्रांचेस आहेत ना, हेच काय आहेत, स्लोपिंग ब्रांचेस म्हणजेच त्याचे स्लोप टाईप होतात. तर हे स्लोपिंग ब्रांचेस का असतात, कारण जो स्वतः हे कुठे असतात, स्नोई रिजन्स म्हणजेच काय आहे की तिकडे बर्फ वगैरे पडणारच आहे. तर तो बर्फ ते ॲक्युम्युलेशन ट्रीजमध्ये बर्फाचं होऊ नये म्हणून सगळा जो बर्फ साठला आहे तो सगळा खाली पडावा म्हणून स्नोई रिजन्समध्ये हे जे ट्रीज असतात ते स्लोपिंग ब्रँचेस असतात त्याला. कारण जर सपोज असं इथे असं बर्फ असा आला बर्फ, तर तो असा बर्फ आला असंच खाली पडावा म्हणून. ठीक आहे, समजलं. आणि आणि ह्याचे जे बार्क्स असतात, बार्क म्हणजेच त्या झाडांची सालं, म्हणजे झाडाच्या वरती जे कवरिंग असतं ना, म्हणजे खोड असतं, त्या खोडाच्या वरती जे कवरिंग असतं ते तो जो बार्क आहे म्हणजेच त्या झाडांची सालं. तर तो जो बार्क आहे तो एकदम थिक असतो. तर मग तो थिक का असतो, कारण कोल्डसोबत हे जे कोल्ड म्हणजे थंडीसोबत विथस्टँड होण्यासाठी, म्हणजे नीट राहण्यासाठी, एकदम नीट फर्म राहण्यासाठी हे असतं, बार्क हा थिक असतो. ओके, समजलं हे. आता ॲडॅप्टेशन्स ऑफ स्नोनी रिजन्स हे समजलं तुम्हाला. तर पहिलं काय होतं की इकडे कोनिफर्सस असतात, म्हणजे निडल शेपचे जे लिव्ज असतात तेच असतात. त्यांचे जे त्यांचे जे प्लांट्स असतात ते पण कोनिकल शेपमध्ये असतात. कारण स्लोपिंग ब्रांचेस का असतात, कारण बर्फ ॲक्युमुलेट होऊ नये म्हणून. ओके, स्नो जो पडतो तो ॲक्युमुलेट होऊ नये ट्रीवरती म्हणून. जो बार्क असतो तो पण थिक असतो, कारण विथस्टँड होता यावं त्याला म्हणून. ओके, समजलं तुम्हाला हे स्नोनी रिजन्स. ओके, डन.
व्हरायटी आता ॲडॅप्टेशन्स इन प्लांट्स ऑफ फॉरेस्ट रिजन्स. आता ह्याच्यामध्ये काय असतं, फॉरेस्टमध्ये खूप साऱ्या प्रकारचे प्लांट्स असतात. फॉर एक्झाम्पल ट्रीज पण असतात, शब्स पण असतात, हर्ब्स पण असतात. ओके, आणि हे सगळे प्लांट्स एकमेकांसोबत कॉम्पिटिशन करत असतात. का त्याने फॉर सर्वायवल आपल्याला सगळं भेटावं, आपल्याला सगळं जे काय न्यूट्रिशन असेल, सनलाईट असेल, हे सगळं आपल्याला जास्त भेटावं यासाठी प्रत्येकजण हे कॉम्पिट करत असतं एकमेकांसोबत. ओके, तर मग हे जे काही ट्रीज असतात ते खूप टॉल वाढतात. बरं, हा ट्री वाढला आहे तसा का टू गेट सनलाईट. काही क्लाइंबर्स असतात, वाईन्स असतात. वाईन्स म्हणजे फॉर एक्झाम्पल द्राक्षाचा वेल असतो, अशा टाईप काही क्लाइंबर्स असतात, वाईन्स असतात. तर ते खूप जास्त ग्रेट हाईटमध्ये वाढतात. ते जास्त ग्रेट हाईटने का वाढतात? बिकॉज त्यांना सपोर्ट भेटतो. जी झाडं ऑलरेडी वाढली आहेत एकदम ग्रेट हाईटमध्ये, त्या झाडांचा त्या क्लाइंबर्सला सपोर्ट भेटतो. ते क्लाइंबर्स असे रोल 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 त्या असे बरं इकडे दिलेलं आहे. असं बरं, हे हे जे एक मिनटं मी मला दाखवते. आता सपोज हा एक खोड असेल, तर असे जे काही क्लाइंबर्स असतात ते ह्याच्याभोवती असे रोल 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 असे ग्रोथ होतात. आणि हे सुद्धा क्लाइंबर्स जे आहेत, हे सुद्धा जेवढी ट्री वाढली जातात तेवढ्याच ते ग्रेट हाईटने क्लाइंबर्ससुद्धा वाईन्ससुद्धा वाढतात. समजलं? पुढे काय आहे, तर आपल्याला समजले काही काही झाडं जी आहेत ती एकदम ग्रेट हाईटने वाढतात बिकॉज टू गेट सनलाईट. क्लॅम्बर्स आणि वाईन्ससुद्धा खूप जास्त ग्रो होतात बिकॉज त्यांना ट्रीजचा सपोर्ट भेटतो. आणि स्प्रिंग लाईट टेंड्रिल्स जे असतात, म्हणजे स्प्रिंग असते त्यांची. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवते काढून. स्प्रिंग माहिती आहे सगळ्यांना, म्हणजे असं ही अशी स्प्रिंग लाईट असते. स्प्रिंग लाईट टेंड्रिल्स हे चुकीचं एक्झाम्पल आहे. तुम्हाला मी फोटो दाखवते थोड्या वेळाने. तर स्प्रिंग लाईट टेंड्रिल्स असतात, ती सुद्धा स्टेमवरती स्प्रिंग लाईट टेंड्रिल्स ऑफ सम क्लाइंबर्स इज अन एक्झाम्पल ऑफ ॲडॅप्टेशन्स. क्लाइंबर्सचे स्प्रिंग लाईट टेंड्रिल्स असे स्टेम मी ह्याचं एक्झाम्पल दाखवते. वेट, हे बघा तुम्हाला दिसतं इकडे असे स्प्रिंग लाईट हे जे दिसते ना, हे 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 जे आहेत ना, हे सगळे टेंड्रिल्स आहेत. हे स्प्रिंग लाईट टेंड्रिल्स रोल 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 हे अशा थोड्याला असे रोल 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 असे फिरत वरती वरती तशा हाईटने एक्सटेंड होत असे वाढत जातात, असंच त्यांना म्हणायचं होतं. आणि हे जे स्प्रिंग लाईट टेंड्रिल्स आहेत हे एक ॲडॅप्टेशन आहे. समजलं? ओके, डन. आपलं मग इकडे ॲडॅप्टेशन्स इन प्लांट्स ऑफ ए फॉरेस्ट रिजन हे संपलेलं आहे. ग्रासलँड प्लांट्स. ॲडॅप्टेशन्स इन ग्रासलँड प्लांट्स. तर ग्रासलँडमध्ये भरपूर प्रकारचे श्रब्स आणि ग्रासेस असतात. बुशेस म्हणजे श्रब्स, म्हणजे ती फुलझाडं वगैरे. मी तुम्हाला एक्झाम्पल्स दाखवते, थांबा एक मिनटं. बघा, ही आहेत ही ही जी दिसते ते समोर, तर ही वेगवेगळ्या प्रकारचे बुशेसची एक्झाम्पल. म्हणजे फॉर एक्झाम्पल फुलझाडं एकदम छोटी जी असतात, श्रब्स टाईप्स, ती म्हणजेच काय बुशेस. तर मग त्यांना खूप साऱ्या प्रकारचे त्यांना फायबर्स रूट्ससुद्धा असतात. फायबर्स रूट्स हे सॉईल इरोजन ते प्रिव्हेंट करतं. फायबर्स रूट्स नेमकं कसं दिसतात, एक मिनटं तुम्हाला दाखवते मी. हे जे आहे ना, हे फायबर्स रूट्स आहेत, ठीक आहे, तुम्हाला मी दाखवते. हां, ही एक्झाम्पल आहे फायबर्स रूट्स. खूप सारे असे फाटे असतात रूट्सलाच, त्यांनाच काय म्हणतात, फायबर्स. आणि अशा खूप सारे फायबर्स असल्यामुळे त्यांना रूटला म्हणतात फायबर्स रूट. आणि हे सॉईलला एकदम घट्ट पकडून ठेवतात. ते सॉईलला निसटूनच देत नाही, आणि म्हणून मग सॉईल निसटत नाही, म्हणूनच त्यांचं सॉईल इरोजन हे होत नाही. ठीक आहे, समजलं हे? आणि ट्रासेस इन आणि ते असं म्हणतात ते, म्हणजे इकडे असं दिलं, ट्रासेस इन इक्वेटोरियल रिजन आर व्हेरी टॉल. इक्वेटोरियल रिजन म्हणजेच काय तुम्हाला माहिती आहे ना? इक्वेटोरियल रिजन म्हणजेच काय असतं? आता सपोज ही अर्थ असेल, तर अर्थचा हा जो रिजन आहे मधला, मी अर्थ चुकीची काढली आहे थोडी, पण तुम्हाला समजतं अर्थचं जे असा हा मधला रिजन आहे, त्याला म्हणतात इक्वेटोरियल रिजन.
येस. ओके. तर मग ह्या इक्वेटोरियल रिजनमध्ये खूप म्हणजे खूप जास्त ग्रासेस एकदम टॉल वाढलेले आहेत. तर त्याच्यामुळे टायगर्स, एलिफंट्स, डिअरसारखे मोठमोठे ॲनिमल्स जे आहेत ना ते तिकडे लपू शकतात ते. पण त्याचबरोबर कोल्ड रिजन्समध्ये ग्रासेस जे आहेत ते खूप जास्त शॉर्ट आहेत. त्याच्याचमुळे रॅबिट वगैरे हे सगळे जे आहेत छोटे छोटे ॲनिमल्स ते सगळीजण तिकडे लपू शकतात ते. समजलं हे तुम्हाला आणि खाली असं दिलेलं vast meadow are found in hilly areas as well as plain areas. तर मेडो म्हणजेच काय असतं, असं एकदम असं हिरवळ हिरवळ अशी असते. एक मिनिट तुम्हाला मी फोटो दाखवते. ही आहे मेडो. म्हणजे इथे दिसते तुम्हाला अशी अशी हिरवळ असते, पूर्णपणे असं डवताळा प्रदेश असतो. ओके. तुम्हाला समजले हे ॲडॅप्टेशन्स इन ग्रासलँड प्लांट्स. ह्याच्यामध्ये फायबर्स रूट्स असतात. त्याच्यानंतर फायबर्स रूट्स तर असतात, प्लस काही इक्वेटोरियल रिजनमध्ये खूप जास्त हाईटनी ड्रासेस असतात. तर काही कोल्ड रिजन्समध्ये ड्रासची हाईट ही खूप छोटी असते. तर मग समजले तुम्हाला सगळं हे. तर मग तुम्हाला सगळं समजलं आहे की आणि इक्वेटोरियल रिजन्समध्ये मोठमोठे ॲनिमल्स, एलिफंट्स, टायगर, लायनसारखे ॲनिमल्स हे लपले जातात. तर कोल्ड रिजन्समध्ये रॅबिट वगैरेसारखे ॲनिमल्स हे लपले जातात. ओके. समजलं आहे ॲडॅप्टेशन्स इन ग्रासलँड प्लांट्स. डन. आता मी पुढचं जे व्हिडिओ आहे पुढच्या ॲडॅप्टेशन्स ऑफ फूड इन प्लांट्स, ॲडॅप्टेशन्स इन ॲनिमल्स, हे सगळं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाठवेन.